Good afternoon, everybody. Today we have discussed the point is the anticholine esterases. The yesterday's I discussed the point is the classification of cholinergic drugs. The classification of cholinergic drugs. First is the cholinergic drugs. The class of cholinergic drugs. First is the cholinergic agonist. Today we have discussed the second class of cholinergic drug is the anticholine esterases. The anticholine esterases are two types: reversible anticholine esterase and irreversible anticholine esterase. So this is the classification of classification of cholinergic drugs. The cholinergic drugs, there are two types, two class: cholinergic agonist and anticholine esterases. So today we discuss anticholine esterases. आता अँटीकोलिन इस्टरेजेसचे दोन टाईप पडलेले आहेत, रिव्हर्सिबल आणि इनरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबलमध्ये काय काय येतात तर कार्बामेटेज आणि ॲक्रिडिन. आता कार्बामेटेजचा क्लास कुठला आहे? फॉर एक्झाम्पल द ड्रग इज फायसोस्टिग्माइन, निओस्टिग्माइन, पायरिडोस्टिग्माइन, इंड्रोफोनियम, रिव्हॅस्टिग्माइन, डोनेपेजिल और गॅलॅन्टेमाइन. So this is the carbametase of reversible anticholine esterases. And acridin is the tacrin. Then second is the irreversible anticholine esterase. The irreversible anticholine esterase are two class, carbametase and organophosphatase. These two drugs are used. Carbametase means carbyl or propogyr, or organophosphatase OPS. So organophosphatase is the drug is diflos, ecothiopate, malathion, digenone, टेबन, सेरिन और सोमन. सो दिस इज द इनरिव्हर्सिबल अँटीकोलिन इस्टरेज. आता बघा अँटीकोलिन इस्टरेज म्हणजे काय तर अँटीकोलिन इस्टरेज म्हणजे काय तर जे कोलिन इस्टरेज असतात ते त्याचे कार्य काय करतात, स्थगित करणारे एक द्रव्य असतं, त्याला काय म्हटलं जातं, अँटीकोलिन इस्टरेज. म्हणजे काय असतं, आपण काय बघितलं, कोलिन बघितला, ठीक आहे, कोलिन इस्टरेज बघितला. जे कोलिन इस्टरेज असतात ना हे इन्झाईम आहे आणि ते काय करतात, जे कोलिन इस्टरेजचे कार्य स्थगित करणारे हे द्रव्य आहे त्याला अँटीकोलिन इस्टरेज म्हणायचं, ठीक आहे. दिस अँटीकोलिन esterase are the drugs and that increase the survival of acetylcholine after it has been discharged from cholinergic nerve, ending by preventing acetylcholine esterase and butyrcholine esterase. म्हणजे काय, अँटीकोलिन इस्टरेज हा ड्रग आहे ते काय इन्क्रीज करतं, जे सर्वायवल ऑफ ॲसिटाइलकोलिनचं जे सर्वायवल आहे ते काय करतं, इन्क्रीज करतं. कधी, आफ्टर इट हॅज बीन, जेव्हा डिस्चार्ज फ्रॉम कोलिनर्जिक नर्व जेव्हा डिस्चार्ज होतात तेव्हा, एंडिंग्स द प्रिव्हेंटिंग अँटीकोलिन इस्टरेज आणि ब्युटायरकोलिन इस्टरेज. सो दिस इज द इन्झाईम. आता दिस अँटीकोलिन इस्टरेज देर आर टू टाईप, प्रोस्थेसिस अँड ॲसिड ट्रान्सफर. म्हणजे बघा आता आपण कोलिनर्जिक ड्रग बघितले. कोलिनर्जिक ड्रगमध्ये काय दोन टाईप पडलेले आहे त्याचं. कोलिनर्जिक ड्रगमध्ये कोलिनर्जिक अगोनिस्ट आणि अँटीकोलिनर्जिक. आता अँटी म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यावरती हे दाखवतात म्हणजे कोलिनर्जिक आणि अँटीकोलिनर्जिक, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये टू टाईप्स पडलेले आहेत अँटीकोलिन इस्टरेजचे, प्रोस्थेसिस आणि ॲसिड ट्रान्सफर. आता दिस अँटीकोलिन इस्टरेज द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ अँटीकोलिन इस्टरेज. आता बघा याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन काय आहे अँटीकोलिन. सो दिस इज द ड्रग्स, अँटीकोलिन इस्टरेज ड्रग. त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन काय आहे तर अँटीकोलिन इस्टरेज डिलीव्ह इम्पॅक्ट प्रोपोर्शनल टू ओव्हर द टॉप इन्साइटमेंट ऑफ द कोलिनर्जिक सिस्टीम्स. म्हणजे काय, दॅट इज
incitement of muscarinic receptor reaction at the autonomic effector organs. म्हणजे जे कोलिनर्जिक रिसेप्टर आहे त्याच्यामध्ये कुठले मस्कॅरिनिक रिसेप्टर असतात. जी मस्कॅरिनिक रिसेप्टरची रिॲक्शन होते ती इन्सायमेंट असते कशामध्ये, त्या अँटीकोलिन इस्टरेजेसमध्ये. and this incitement and after that mycere of autonomic ganglia and skeletal muscles. आता this incitement of cholinergic receptor in the central nervous systems. आता for example is the atropine or glycopyrronium to counter the impact of the overabundance acetylcholine that collect in the muscarinic neural connection of the guts, bronchi or cardiovascular systems. आता बघा ह्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन. आता फार्माकोलॉजिकल म्हणजे कशा औषधांची क्रिया. ठीक आहे. आता हा अँटीकोलिन इस्टरेज घेतलेला आहे पण त्याची काय बघायची, कशावरती त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन कुठे कुठे होती. ठीक आहे. तर फर्स्ट इज द कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम्स. आता कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे कसं, हृदय किंवा कशाच्या रक्तवाहिन्या संबंधीचा जे त्याच्या रिलेटेड असतं त्याला काय म्हटलं जातं, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम्स. आता फर्स्ट फार्माकोलॉजिकल ॲक्शन कशावरती आहे, त्याच्या CVSवरती म्हणजे त्याच्या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम्सवरती. आता दिस कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम वेगल इन्फ्लुएन्स ऑन द हार्ट आर इन्क्रीज्ड बाय अँटीकोलिन इस्टरेज. म्हणजे ह्या अँटीकोलिन इस्टरेजमध्ये काय होतं, हार्ट्स काय होतं, इन्क्रीजेस होतं आणि त्यामुळे काय होतं, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी टाईम ऑफ आर्टरियल मसल्स इज ॲब्रिव्हिएटेड अँड द रिफ्रॅक्टरी पिरियड्स अँड कंडक्शन टाईम ॲट द सिनोॲट्रियल म्हणजे SA अँड आर्टिओ व्हेंट्रिक्युलर म्हणजे AV आणि SA म्हणजे कुठलं सिनो आर्ट्रियर ऑर आर्ट्रिओ व्हेंट्रिक्युलर. आता तीच कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ अँटीकोलिन इस्टरेज इज द डोमिनेटिंग इम्पॅक्ट ऑन द हर्ट इन ब्रॅडिकार्डिया and caused by the collection of acetylcholine and this can result in decline the cardiac output and blood pressure. म्हणजे काय अँटीकोलिन इस्टरेजची फार्माकोलॉजिकल ॲक्शन कुठल्या याच्यावरती होती, त्याच्या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम्सवरती. मग ते काय होणार, त्याच्यामध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे कशाचे संबंधित असतात, हार्टच्या किंवा त्याच्या जे ब्लड वेसल्स असतात म्हणजे रक्तवाहिन्यांच्या संबंधित असतात त्याच्यावरती काय असतात ते डिपेंड्स असतात. मग आता ह्याच्यामध्ये सांगितलं बघा, हार्ट इज इन्क्रीज बाय अँटीकोलिन इस्टरेज. जर ड्रग दिल्यानंतर हार्ट जर इन्क्रीजेस झालं कशाचं काय, ह्याच्यामध्ये जर हा ड्रग दिला कुठला अँटीकोलिन इस्टरेज तर सो दिस इज द काय होणार आहे त्याच्यामुळे, तर जे मसल्स असतात कुठले आर्टेरियम मसल्स किंवा ते काय होतात, रिफ्रॅक्टिव्ह पिरियड अँड कंडक्शन टाईम ॲट द त्याच्यामध्ये SA आणि AV मीन्स सिनो आर्टेरियल अँड आर्टिओ व्हेंट्रिक्युलर असतात. The next pharmacological action of anticholine esterase is the respiratory systems. म्हणजे त्याच्या श्वसनाविषयी संबंधीच्या ह्याच्यावरती पण काय त्याचा इफेक्ट होतो किंवा त्याची ॲक्शन काय दाखवते फार्माकोलॉजिकल. तर अँटीकोलिन इस्टरेज कॅन कॉज ब्रॉन्कियल स्मूथ मसल कॉन्स्ट्रॅक्शन प्रोमोटिंग ब्रॉन्चोस्पाम अँड हेपॉक्जिया विच इज ॲग्रिगेटेड बाय इन्क्रीज इन सेक्रेशन. म्हणजे बघा रेस्पिरेटरी म्हणजे श्वसनाच्या विषयी काय असणार आहे, त्याच्यामध्ये जे स्मूथ मसल्स असतात त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याचं ब्रॉन्कियल स्मूथ मसल. आता ब्रॉन्कियल म्हणजे इन्क्रीज द ब्लड प्रेशर करतात, ट्रॅकिकार्डियर म्हणजे डिक्रीज द ब्लड प्रेशर. आता ब्रॉन्चियल स्मूथ मसलचं काय होतं, त्याच्यामध्ये कॉन्स्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. मसलचं काय होतं, कॉन्स्ट्रक्शन आणि रिलॅक्सेशन, अंकुचन पावतं आणि ते रिलॅक्सेशन. आता दिस प्रमोटिंग ब्रॉन्चो स्पाम अँड जे हायपोक्जिया असतात ते काय करतात, इन्क्रीज इन सेक्रेशन. जे सेक्रेशन असतं ते काय करतात, इन्क्रीज करतात. नेक्स्ट फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ अँटीकोलिन इस्टरेज इज द गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिस्टीम्स. आता गॅस्ट्रोइंटेस्टिनल म्हणजे कशाच्या संबंधी आले, त्याच्या GIT. ठीक आहे. आता गॅस्ट्रोइंटेस्टिनल म्हणजे कशाच्या संबंधी आली, जठर किंवा आतड्या संबंधीचे आले. आता काय होतंय बघा, काय दाखवते फार्माकोलॉजिकल ॲक्शन अँटीकोलिन इस्टरेज. तर GITमध्ये ओइसोफेगल मोटेलिटी, गॅस्ट्रिक मोटेलिटी अँड जनरेशन ऑफ गॅस्ट्रिक डिस्चार्जेस आर इम्प्रोव्हेड. म्हणजे बघा आपल्या GITमध्ये जे ओइसोफेगस असतो त्याची ओइसोफेगस मोटेलिटी, त्याचबरोबर गॅस्ट्रिकची मोटेलिटी अँड जी जनरेशन
गॅस्ट्रिक डिस्चार्ज असतात ते काय होतात, इम्प्रूव्ह होतात. आणि ॲडिशनली काय होतात, अँटीकोलिनिस्टरेज एक्सपांड द मोटर ॲक्टिव्हिटी ऑफ द स्मॉल अँड लार्ज बॉवेल. म्हणजे जेव्हा अँटीकोलिनिस्टरेज एक्सपांड होतं मोटार ॲक्टिव्हिटी कशामध्ये, त्याच्या स्मॉल अँड लार्ज बॉवेलमध्ये इन द हाय डोसेजेस अँड दे कॅन प्रॉप ओमिटिंग, डायरिया अँड इनकन्सिस्टंट. म्हणजे बघा GIT मध्ये काय होतं, त्याच्यामध्ये ओइसोफेगसची मोटिलिटी, गॅस्ट्रिकची मोटिलिटी आणि जनरेशन ऑफ जे गॅस्ट्रिक डिस्चार्ज असतात ते काय होतात, इम्प्रूव्ह होतात. आणि त्याच्यामध्ये जेव्हा ॲसिटाइल कोलिन इस्टरेज एक्सपांड होतं कशामध्ये, त्याच्या मोटर ॲक्टिव्हिटीमध्ये, तर त्याच्यामुळे काय होतं, हाय डोसेस घेतल्यामुळे काय होतं, तर त्याच्यामध्ये डायरिया, इनकंटिन्युअस ऑर ओमिटिंग होऊ शकते. सो दिस इज द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिस्टीम्स. देन नेक्स्ट इज द सेक्रेटरी ग्लँड्स. ग्लँड्स म्हणजे ग्रंथी. आता त्याच्यावरती कसं होणार आहे, ॲसिटाइल कोलिन, तर ॲसिटाइल कोलिन इन्क्रीज द ॲक्शन ऑफ ऑल सेक्रेटरी ग्लँड्स. म्हणजे जे सेक्रेटरी ग्लँड्स असतात त्याच्यावरती जे अँटीकोलिनिस्टरेज इन्क्रीज द ॲक्शन दाखवले त्यांनी, तर इन्व्हर्टेड बाय पोस्ट गँग्लिओनिक कोलिनर्जिक फायबर्स. म्हणजे दॅट इज सलायवरी, स्वीट, ब्रॉन्चियल, लॅक्रिमर और गॅस्ट्रिक इंटेस्टिनल अँड पॅनक्रियाटिक ग्लँड्स. सो दिस इज द सेक्रेटरी ग्लँड्स. म्हणजे काय होणार ह्याच्यामध्ये, अँटीकोलिनिस्टरेज इन्क्रीज ॲक्शन ऑफ ऑल सेक्रेटरी ग्लँड्सवरती त्याची ॲक्शन कशी होती, इन्क्रीज केल्यानंतर ते काय होतात, ते पोस्ट गँग्लिओनिक कोलिनर्जिक फायबर्स. म्हणजे कुठले, सलायवरी, स्वीट, ब्रॉन्चियल और लॅक्रिमर. सो दिस इज द सेक्रेटरी ग्लँड. नेक्स्ट फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ अँटीकोलिनिस्टरेज इज द आय. आता ऑन लोकल ॲप्लिकेशन अँटीकोलिनिस्टरेज कॉज कॉन्स्ट्रिक्शन ऑफ स्पिंचर, पिपिला अँड सिलियरी मसल्स. म्हणजे कशामध्ये, बुबळामध्ये त्याच्या आणि कशामध्ये, सिलियरी मसल्समध्ये. प्रमोटिंग मॉयसिस म्हणजे काय करतात तिथे असं काय म्हणतात त्याला, मॉयसिस म्हणजे असं एकदम हे असतं त्याला ओलसर. आणि हिन द इंट्राऑक्युलर प्रेशर इफ एलिव्हेटेड युजली द result of facilitation of the output of aqueous humor. So this is the pharmacological action of anticholinesterase is the eye. म्हणजे बघा लक्षात ठेवा, आपण अँटीकोलिनिस्टरेज म्हणजे काय बघितलं आणि फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ अँटीकोलिनिस्टरेज. लक्षात ठेवायचं, फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रत्येक ड्रगची किंवा प्रत्येक सिस्टीम्समध्ये प्रत्येक ड्रगची फार्माकोलॉजिकल ॲक्शन असते. मग फार्माकोलॉजिकल ॲक्शन म्हणजे काय असतं, तर जे आपले सिस्टीम्स असतात, म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टिनल आली, नंतर कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम्स आली, जेवढ्या सिस्टीम्स आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीम्स, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम्स, गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिस्टीम, सेक्रेटरी ग्लँड, ह्याच्यावरती काय असते, त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन असते. पण कसे, आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हटल्यानंतर कुठले, सगळे नर्ववरती असतात, म्हणजे त्याच्या न्यूरोमस्क्युलरवरती असतात. आणि जर सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये म्हटलं तर फक्त फार्माकोलॉजिकल ॲक्शन काय होणार आहे, फक्त थोडीशी चेंज होणार आहे, फक्त सगळ्या सिस्टीम्सवरती असते. कार्डिओवॅस्क्युलर, रेस्पिरेटरी, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ह्याच्यावरती फक्त. लक्षात ठेवायचं, फार्माकोलॉजिकल ॲक्शन म्हणजे काय आले, की आपल्या कुठल्या सिस्टीम्सवरती त्याचं काय ॲक्शन होते आहे, त्या ड्रगची काय ॲक्शन होते आहे, त्याला काय म्हटलं जातं, फार्माकोलॉजिकल ॲक्शन. ठीक आहे. आता आणि नेक्स्ट लास्ट इज द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ अँटीकोलिनिस्टरेज इज द न्यूरोमस्क्युलर जंक्शन. ठीक आहे. आता न्यूरोमस्क्युलर जंक्शन, न्यूरोमस्क्युलर म्हणजे कसे, जे चेतातंतू व स्नायू यांच्या संबंधीचं असतं त्याला काय म्हटलं जातं, न्यूरोमस्क्युलर. ठीक आहे. आपण काय बघतो आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स बघतो आहे. त्याच्यामध्ये काय आहे, ANS आणि ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम्स आणि कुठल्या सोमॅटिक नर्वस सिस्टीम्स आहे. ठीक आहे. आता न्यूरोमस्क्युलर जंक्शनवरती काय त्याचे इफेक्ट होणार आहे, तर अँटीकोलिनिस्टरेज इन्क्रीज द रेसिडन्स टाईम ऑफ ॲसिटाइल कोलिन इन द सिनॅप्स. तिथे सिनॅप्समध्ये काय जे रेसिडन्स टाईम असतो कशाचा, ॲसिटाइल कोलिनचा, तो काय असतो, इन्क्रीज असतो. आणि तीच ट्रान्समिट टू रिकनेक्टेड टू निकोटॉनिक रिसेप्टर आणि इट गिव्स द कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲसिटाइल कोलिन टू द न्यूरोमस्क्युलर जंक्शन. आता जंक्शन म्हटल्यानंतर दोन एकत्र येणे. ठीक आहे. मग त्याला काय म्हणायचं, न्यूरोमस्क्युलर. आता दिस अँटीकोलिनिस्टरेज हॅव डायरेक्ट इफेक्ट कशावरती करतात, त्याच्या स्केलेटल मसलवरती असतात. आणि दिस अँटीकोलिनिस्टरेज काय करतात, इन्क्रीज द अमाऊंट ऑफ रिलीज्ड ॲसिटाइल कोलिन ड्यू टू इट इज इफेक्ट ऑफ प्रिसिनॅप्टिक रिसेप्टरवरती.
आता बघा न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणजे काय, तर जे चेतातंतू किंवा स्नायू असतात त्यांच्या रिलेटेड जे जंक्शन होतं एकत्र, त्याला काय म्हटलं जातं, न्यूरोमस्क्युलर जंक्शन. मग त्याच्यामध्ये काय असतात, न्यूरोमस्क्युलर जंक्शन डायरेक्ट इफेक्ट कशावरती करतात, तर स्केलेटल मसल्सवरती करतात. आणि तीच अँटीकोलिन इस्टरेज इन्क्रीज द अमाऊंट ऑफ रिलीज्ड ॲसिटाइलकोलिन ड्यू टू इट इज इफेक्ट ऑन प्रिसिनॅप्टिक रिसेप्टर असतात. सो दिस इज द फार्माकॉलॉजिकल ॲक्शन ऑफ अँटीकोलिन इस्टरेज. So this is the class of cholinergic drug is the anticholinesterase. म्हणजे काय बघितलं आपण, ओनली अँटीकोलिनइस्टरेज म्हणजे काय आणि त्याची फार्माकॉलॉजिकल ॲक्शन ऑफ अँटीकोलिनइस्टरेज. आता नेक्स्ट काय बघणार आहोत आपण, तर अँटीकोलिनइस्टरेजचे 2 टाईप पडलेले आहेत, रिव्हर्सिबल आणि इनरिव्हर्सिबल. ठीक आहे, तर पहिला बघणार आहोत आपण कुठला आहे, रिव्हर्सिबल अँटीकोलिनइस्टरेज.